ज्ञान ऐपतीनुसार आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतो. आपली जी ज्ञान ऐपत आहे किंवा आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याचं जे सामर्थ्य आहे यानुरूपच आपण इतरांकडून म्हणजे जगाकडून अपेक्षा ठेवतो आणि म्हणूनच आपण दुःखी किंवा खिन्न किंवा उदासीन असतो. कारण आपल्याला ऐपत किंवा पात्रता माहीत नसते आणि पात्र नसणाऱ्या माणसाकडून आपण अपात्र बाबींची अपेक्षा ठेवतो. म्हणून आपल्याला जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. म्हणून सर्वप्रथम ऐपत समजली पाहिजे आणि ऐपतीनुसार अपेक्षा ठेवता आली पाहिजे. ऐपतीनुसार अपेक्षा ठेवता आली तर अपेक्षाभंग होत नाही किंवा दुःखाला सामोरं जाण्याची वेळ येत नाही. म्हणून आपण कोणाकडून काय अपेक्षा ठेवतोय किंवा आपण कुणी काय करावं याबद्दल व्यक्त होतोय याचं इतरांचं नाही तर आपल्याला ते समजण्यामध्ये आपण कमी पडतोय. आपण स्वतःला समजून घेतलं किंवा आपल्याला आपली ऐपत समजली तर आपण इतरांकडून चुकीची अपेक्षा करणार नाही. त्यामुळे किंवा त्या अनुषंगाने प्रथम आपल्याला आपली ऐपत समजली पाहिजे. आपली ऐपत समजली तर आपली विचार कक्षा आपल्याला ती परवानगी देणार नाही किंवा आपण तो विचार करणार नाही. आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण कोणाकडून काय अपेक्षा करतोय.